नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत टेन्सविषयी माहिती करून घेणार आहोत. टेन्स म्हणजे काळ. टेन्स हा असा टॉपिक आहे की त्याशिवाय तुम्ही इंग्रजीत बोलू शकत नाही, इंग्रजीत लिहू शकत नाही आणि समोरच्या व्यक्ती जर इंग्रजीत बोलत असेल, कन्व्हर्सेशन करत असेल, संभाषण करत असेल तर ते समजून घ्यायला टेन्सची अत्यंत आवश्यकता असते. तसेच जे ग्रॅमर सेक्शन असतं, ते ग्रॅमर सेक्शनचे जे ग्रॅमर टॉपिक असतात ते सोडवण्यासाठी सुद्धा टेन्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. तर चला मित्रांनो, या व्हिडिओत आपण टेन्सविषयी अधिक माहिती करून घेऊया. टेन्स म्हणजे काळ. देअर आर 3 मेन टेन्सेस. मित्रांनो, काळाचे एकूण मुख्य 3 प्रकार आहेत. 3 मेन टेन्सेस. ते कोणते? पहिलं आहे प्रेझेंट टेन्स, दुसरं आहे पास्ट टेन्स आणि तिसरं आहे फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स समजून घ्यायला तुम्हाला एक उदाहरण देता येईल. टुडे म्हणजे आज. म्हणजे आज हा कोणता काळ दाखवतो? प्रेझेंट टेन्स. येस्टरडे म्हणजे काल, घडून गेलेलं. मग कोणता काळ हा? पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. फ्युचर टेन्स भविष्यकाळ. टुमारो म्हणजे काय मित्रांनो? उद्या म्हणजे काय? येणारा दिवस, भविष्यातला, त्याला म्हणता फ्युचर टेन्स. मग टेन्सचे मुख्य 3 प्रकार प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स आहेत. प्रेझेंट टेन्सचे एकूण 4 सबकाइंड आहेत. तसेच पास्ट टेन्सचे सुद्धा 4 सबकाइंड आहेत आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 सबकाइंड आहेत. मग प्रेझेंट टेन्सचे 4 सबकाइंड कोणकोणते दाखवलेले आहेत तिथं? तर पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ किंवा त्याला अपूर्ण वर्तमान काळसुद्धा म्हणतात. या प्रेझेंट कंटिन्यूमध्ये मित्रांनो, कंटिन्यू इज सिमिलर टू प्रोग्रेस ऑर प्रोग्रेसिव्ह. काही पुस्तकांमध्ये काही शिक्षक शिकवत असताना प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असं म्हणतात. मग कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह आर द सिमिलर वर्ड्स, हे लक्षात असू द्या. मग प्रेझेंट कंटिन्यू म्हणजे चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. मग हे काय आहेत ते बघूया. तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये साधा वर्तमान काळ राहतो, म्हणजे क्रियापदाचे पहिलं रूप दिलेलं असतं मित्रांनो. जसं आय गो, मी जातो. मग ते प्रेझेंट कंटिन्यूमध्ये बघितलं किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये बघितलं तर ती क्रिया बदलून जाते. जसं आय एम गोईंग असा अर्थ होतो. तसंच प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ असतो की ज्याच्यामध्ये क्रिया ही पूर्ण झालेली असते. जसं आय हॅव गॉन. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये काय असतं मित्रांनो? तर ती क्रिया पूर्ण होऊन सुरू असल्याचे दाखवली जाते. जसं आय हॅव बीन गोईंग. तर आय गो म्हणजे मी जातो, आय एम गोईंग म्हणजे मी जात आहे, क्रिया सुरू आहे. आय हॅव गॉन, मी गेलो आहे, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. आय हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो आहे, म्हणजे ती क्रिया पूर्ण होऊन परत ती सुरू अवस्थेत आहे असं दाखवलं जातं. असे हे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत. पास्ट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार पडतात. ते म्हणजे सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये पास्ट टेन्समध्ये म्हणजे भूतकाळामध्ये पहिला आहे सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. साध्या भूतकाळामध्ये काय? क्रिया झाली असं दर्शवलं जातं. उदाहरणार्थ आय वेंट, मी गेलो. आय गो नाही, तर आय वेंट, मी गेलो, म्हणजे क्रिया झाली आहे. जसं आय वेंट टू स्कूल, मी शाळेला गेलो, क्रिया झाली. मग पास्ट कंटिन्यूमध्ये कसं होईल? तर आय वॉज गोईंग,
मी जात होतो म्हणजे माझी क्रिया ही भूतकाळात सुरू होती असं त्याचा अर्थ. आय वॉज गोईंग, मी जात होतो. पास्ट परफेक्टमध्ये ते वाक्य कसं होईल? आय हॅड गॉन, मी गेलो म्हणजे माझी जी जाण्याची क्रिया होती ती पूर्णत्वाला गेलेली आहे, पूर्ण झालेली आहे असं त्याचा अर्थ पास्ट परफेक्टमध्ये दाखवलं जातं. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू मध्ये काय दाखवलं जातं? आय हॅड बीन गोईंग, मी जात आलेलो आहे, माझी क्रिया पूर्ण पण आहे आणि ती आता अजून सुरू आहे असं दर्शविलं जातं. हे आहेत पास्ट टेन्सचे प्रकार. फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 उपप्रकार आहेत. ते कोणते? सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. मग साध्या भविष्यकाळामध्ये कसं राहतं? तर क्रिया ती घडणार आहे असं दाखवलं जातं, भविष्यात ती घडणार आहे. जसं गो, वेंट, गॉन हे 3 रूपं झाली. पण फ्युचर टेन्समध्ये कसं राहतं? सिम्पल फ्युचर टेन्समध्ये कसं राहतं? तर क्रिया ती पहिल्या रूपाचीच असते पण ती घडलेली नसते, ती घडणार आहे असं दर्शवलं जातं. जस्ट लाईक आय शॉल गो, मी जाणार, मी गेलो नाही, मी जात नाही आहे, तर मी जाणार म्हणजे ही माझी क्रिया होण्याची बाकी आहे, ती होईल असं त्याचा अर्थ. आय शॅल गो, मी जाणार, असं सिम्पल पिक्चरमध्ये दाखवतो. फ्युचर कंटिन्यूमध्ये काय असतं? तेच वाक्य आय शॅल बी गोईंग, मी जात असणार, माझी क्रिया सुरू असणार भविष्यात. आणि तेच वाक्य फ्युचर परफेक्टमध्ये बघितलं, पूर्ण भविष्यकाळात बघितलं तर आय शॅल हॅव गॉन, मी गेलेलो असणार, माझी क्रिया ही पूर्ण झालेली असेल असं हे भविष्यात दाखवलेलं असतं. पूर्ण क्रिया झालेली असेल, परफेक्ट गेलेली असेल, क्रिया ही परफेक्ट झालेली असेल. तसंच तेच वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये कसं दर्शवता येईल? आय शॅल हॅव बीन गोईंग, मी जात असणार, जात आलेलो असणार असं त्याचा अर्थ आपण पाहतो. आय शॅल हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो असणार म्हणजे माझी क्रिया ही पूर्णत्वाला पण गेलेली आहे आणि ती सुरू आहे. आय शॅल हॅव बीन गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आलेलो असणार असं त्याचा अर्थ आहे भविष्यात. मग हे सर्व जे टेन्स आहेत, जे उपप्रकार आहेत, ते ही फक्त ओळख झाली. या ओळखीद्वारे आपल्याला टेन्सची पूर्णतः माहिती मिळवायची आहे. त्याचे प्रकार कसे आहेत आणि या प्रकारांचा उपयोग कसा परीक्षेत होतो हे सर्व जाणून घ्यायचे मित्रांनो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे हा चार्ट. आणि हा चार्ट कसा लक्षात राहील? तर तुम्हाला सोपी भाषा सांगतो. टेन्स ही फॅमिली आहे. टेन्स हा त्या फॅमिलीमधला फादर आहे, वडील आहे, हे लक्षात ठेवा. आणि या वडिलांना, टेन्स नावाच्या वडिलांना 3 मुलं आहेत. पहिला मुलगा आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा मुलगा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा मुलगा आहे फ्युचर टेन्स. हे 3 मुलं आहेत. त्याच्यातला मोठा मुलगा आहे प्रेझेंट टेन्स. या मोठ्या मुलाला त्याचे त्या फॅमिलीमध्ये 4 त्याला मुलं आहेत. 4 मुलं आहेत त्याची. त्या मुलांची नावं काय मित्रांनो? सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं नाव आहे. दुसऱ्या पोरंसुद्धा आहेत पास्ट टेन्सचे पोरं. सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ही 4 पोरांची नावं आहेत. तिसरा मुलगा लहान आहे, तो आहे फ्युचर टेन्स. त्यालासुद्धा 4 पोरं आहेत. त्यांची नावं काय? सिम्पल फ्युचर, दुसऱ्याचं फ्युचर कंटिन्युअस, तिसऱ्याचं फ्युचर परफेक्ट आणि चौथ्याचं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. अशा पद्धतीनं तुम्ही जर लक्षात ठेवलं हा चार्ट तरी चालणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ टेन्स म्हणजे टेन्स संबंधित थोडक्यात माहिती करून घेतली. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? जर सोपा वाटला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.